या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। अक्कलकोट तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली। भीमा नदी काठी असलेल्या अंकलगे गावाला पुराचा कुठलाही धोका पोहोचलेला नव्हता, परंतु सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेकचा विसर्ग सोडल्यानं त्याचा फटका अंकलगे गावाला बसला। त्यामुळे गावातील नागरिकांना स्थलांतरित होण्याची वेळ आली। तसंच ग्रामदैवत नंदी बसवेश्वर मंदिरालाही पाण्यानं वेढा घातला। गावातील लोकांना दुसरीकडे हलवून त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली। दरम्यान तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन युद्ध पातळीवर काम करत असून याबाबत अधिक माहिती ग्राम महसूल अधिकारी DB सुनगार यांनी दिली। भव्य दिव्य देखावे सादर करून नवरात्र उत्सवाच्या वैभवात भर टाकणाऱ्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम भक्तगणांना आगळंवेगळं समाधान आणि आनंद देणाऱ्या तसंच सदैव आपलं वेगळेपण जपणाऱ्या सोलापुरातील बाळीवेस शक्तिपूजा व समाजसेवा मंडळ प्रतिवर्षाची आपली भव्य दिव्य देखाव्यांची आपली परंपरा अविरत ठेवत यंदाच्या वर्षी नरसिंह अवतार हा भव्य देखावा सादर केला असून बुधवारी सायंकाळी 7:30 वाजता पोलीस आयुक्त M राजकुमार यांच्या हस्ते या देखाव्याचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी पोलीस आयुक्त M राजकुमार यांच्या हस्ते शक्ती देवीचं पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली। यावेळी मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। इंडियन पोलीस फाउंडेशनचा 10वा स्थापना दिन महाराष्ट्र पोलीस मुख्यालय मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावर विचारमंथन करण्यात आलं। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बदलत्या काळानुसार सायबर क्षेत्रातील गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक आहे। यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री असीम अरुण, इंडियन पोलीस फाउंडेशनचे प्रमुख तथा मेघालयचे माजी राज्यपाल RS मुशहारी, फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक OP सिंह, पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह विविध राज्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते। सोलापुरातील जयमाला वटणे जाधव यांना राज्यभरातून एकमेव गाईड प्रवर्गातून मिळणारा महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या सन्मानाप्रित्यर्थ शेळगी येथील ढंगे रेसिडेन्सीमधील रहिवासी तसंच स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्थेमार्फत गणेश मंदिरात सत्कार करण्यात आला। ग्रामीण भागात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करत असताना वटणे यांनी गणित आणि विज्ञानाच्या अध्यापनाबरोबर गाईड चळवळीची सुरुवात शाळेत 16 वर्षांपूर्वी केली। त्याचं फलित म्हणजे हा पुरस्कार होय। स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जयमाला वटणे जाधव यांचा बसवण्णा विंचुरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी महालिंग म्हामाणे, विनायक कदम, सचिन घोरपडे, डॉक्टर रविराज रणवरे, प्राध्यापक शैलेंद्र पांढरे, गणेश चेंडके, विजयकुमार कुलकर्णी, DCC बँक शाखाधिकारी हेमंत तांबे, रामहरी चुंगे, लक्ष्मण कलशेट्टी, ज्येष्ठ नागरिक बसवराज भंगे, मधुकर जाधव, रोहिणी राख, पल्लवी पांढरे, प्रभावती कदम, अर्चना रणवरे, संगीता हंचाटे, रीना सुरवसे, विद्या चेंडके, वर्षा चव्हाण आदींची उपस्थिती होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पांडवाची पोफळी आणि साबळेवाडी येथील एका युवकानं व्हिडिओद्वारे पूरग्रस्त भागासाठी मदत मागितली। त्यानंतर अजित पवार यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना कॉन्फरन्सवर घेऊन आवश्यक ती मदत करण्यास सांगितलं।
उमेश पाटील यांनी काही क्षणातच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला। त्यानुसार पैलवान नितीन निळे, कुरुलचे अण्णासाहेब पाटील, ॲडव्होकेट विठोबा पुजारी, बेगमपूरचे मुजीब चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांची टीम पूरग्रस्तांकडे रवाना झाली। पांडवांची पोफळी आणि साबळेवाडी गावापासून 1.5 किलोमीटर अंतर पायी चालून पदाधिकाऱ्यांनी कुलदीप कांबळे वस्तीतल्या 55 पूरग्रस्त कुटुंबांना गाठलं। चिखल, पाणी आणि अडचणींवर मात करत त्यांनी खांद्यावर सामान वाहून नेलं। मराठा समाज सेवा मंडळात गेल्या 33 वर्षांपासून मनमानीपणे अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी कारभार केला आहे। एका चांगल्या सामाजिक संस्थेचं खाजगीकरण केलं। सपाटे यांचे हे चुकीचे कारनामे थांबवण्यासाठी संस्थेच्या हितासाठी आम्ही संघर्ष योद्धा पॅनल या निवडणुकीत उभं केलं आहे। सपाटे यांनी केलेले आरोप हे केवळ सत्य लपवण्यासाठीची राजकीय स्टंटबाजी आहे, असा प्रत्यारोप संघर्ष योद्धा पॅनलमधील अध्यक्षपदासाठीचे उमेदवार ॲडव्होकेट रामचंद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत केला। मराठा समाज सेवा मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमधील संघर्ष योद्धा पॅनलमधील अध्यक्षपदासाठीचे उमेदवार ॲडव्होकेट रामचंद्र कदम यांच्यासह इतर उमेदवार आणि नेत्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली। माजी महापौर मनोहर सपाटे यांची पत्रकार परिषद ही संपूर्ण मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचं पाप झाकण्यासाठी घेण्यात आली। मनोहर सपाटे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर खोटे नाटे आरोप केले आहेत। ते आरोप केवळ सत्य लपवण्यासाठीची राजकीय स्टंटबाजी असून चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा आरोप ॲडव्होकेट रामचंद्र कदम यांनी केला। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।